गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना वंदन करते। जयश्रीताईंनाही नमस्कार करते। दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या सर्व श्रोत्यांनाही वंदन करते। जय जय रघुवीर समर्थ। आज आपल्या चिंतनाचा दशक 7वा 14 ब्रह्मांचा त्यातील समास 3रा चतुर्दश ब्रह्म निरूपण। श्रीराम समर्थ श्रीराम। श्रोता भावे सावधान आता सांगतो ब्रह्मज्ञान। जेणे होय समाधान साधकांचे श्रीराम। रत्ने साधाया कारणे मृतिका लागे एकवटणे। 14 ब्रह्मांची लक्षणे जाणिजे तैसी श्रीराम। पदार्थे विण संकेत द्वैता वेगळा दृष्टांत। पूर्व पक्षे विण सिद्धांत बोलताची नये श्रीराम। समर्थ इथं आपल्याला सांगतात आहे की श्रोत्यांनी सतर्कतेने आता सांगितले जाणारे ब्रह्मज्ञान ऐकावे। ते ऐकून साधकाचे समाधान होईल। खाणीतून रत्न मिळवायचे असेल तर मातीचे ढीग उपसावे लागतात। त्याप्रमाणे ब्रह्माची 14 लक्षणे सांगून त्यातून शुद्ध ब्रह्माचा निवाडा करायचा आहे। अतिसूक्ष्म वस्तू दाखवायची असेल तर खुणेसाठी दुसरी वस्तू दाखवावी लागते। दृष्टांताने समजूत पटवण्यासाठी द्वैत करावे लागते। सिद्धांत पक्षाच्या सिद्धासाठी पूर्वपक्ष मांडावा लागतो। म्हणून इथं समर्थ आपल्याला 4थ्या ओवीत सांगत आहेत की आधी मिथ्या उभारावे मग ते ओळखून सांडावे। पुढे सत्य ते शोभावे अंतरी बाणे श्रीराम। की सर्वसामान्यांना जग मिथ्या आहे हे लवकर पटत नाही, म्हणून त्यांना सत्याचे ज्ञानही होत नाही। म्हणून आधी मिथ्या वस्तू समोर ठेवून सत्य सांगावे लागते व हळूहळू मिथ्या वस्तूचे हे ब्रह्म नाही असे सांगत सत्य वस्तू सांगावी लागते व मग विचारांनी मिथ्या वस्तू वगळतात सत्याचा बुद्धीत सहजच निश्चय होतो। की जसे पितळ व सोने सारखेच दिसते पण कस लावतात वेगळेपणा दिसतो। म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत बोलीला कळा या सिद्धांत। येथे श्रोती सावचित्त क्षण एक असावे श्रीराम। की याच उद्देशाने ब्रह्म त्याच्या 14 लक्षणांसह समोर ठेवले आहे व नंतर ते कसे मिथ्या आहे हे समजून सांगितले आहे। या समासामध्ये 3 टप्पे आहेत। तर पहिल्या टप्प्यात 14 ब्रह्मांची यादी समर्थांनी दिलेली आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ब्रह्माच्या व्याख्या दिलेल्या आहेत आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ब्रह्माचे मिथ्यत्व सिद्ध केलेले आहे। कारण संतांना किती तळमळ असते की आपला मिथ्यत्वाचा निश्चय व्हावा आणि ब्रह्मानुभव शिष्याला यावा। ही तळमळ असल्यामुळे इतका त्यांनी इथे 3 पद्धतींनी आपल्याला ते तत्व समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे।
6 ते 10 मध्ये पहिले शब्दांची यादी समर्थांनी दिलेली आहे शब्द ब्रह्मांची. पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे मितिकाक्षर ब्रह्म, तिसरे खम ब्रह्म, बोलिले श्रुती श्रीराम, चौथे जाण सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म, सातवे श्रीराम, आठवे सगुण ब्रह्म, नववे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म, जाणावे पै श्रीराम, अनुभव ते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे, तदाकार 13वे, 14वे अनुर्वाच्य श्रीराम. ऐसी ही 14 ब्रह्मे यांची निरूपली नामे, आता स्वरूपाची वर्मे संकेत दाऊ श्रीराम. की आता या 14 ब्रह्मांची नावे सांगितली आहेत आणि आता 11 ते 21 या ओव्यांमध्ये समर्थांनी या 14 ब्रह्मांच्या व्याख्या सांगितल्या आहेत. अनुभवे वीण ब्रह्म या नाव शब्द ब्रह्म, आता मितिकाक्षर ब्रह्म ते एकाक्षर श्रीराम. की या ओवीमध्ये शब्द ब्रह्म आणि मितिकाश्रमाची व्याख्या सांगितली आहे. की शब्द ब्रह्म म्हणजे केवळ शब्दात वर्णन असते, तेथे अनुभव न येता केवळ शब्दमय असल्याने ते भ्रमरूप असते. तर मितिकाक्षर म्हणजे मिती म्हणजे एका लहान अक्षरात समाविष्ट असलेले, म्हणून ओम हे अक्षर एकाक्षर ब्रह्म आहे आणि म्हणून ते सुद्धा ब्रह्म नाही. त्यानंतर खम शब्दे आकाश ब्रह्म, मदाकाश व्यापक धर्म, आता बोलिले सूक्ष्म सर्व ब्रह्म श्रीराम, पंचभूतांचे कुवाडे, जे जे तत्व दृष्टी पडे, ते ते ब्रह्मची चोखडे, बोलिजेत आहे श्रीराम. या नाव सर्व ब्रह्म, श्रुती आश्रयांचे वर्म, आता चैतन्य ब्रह्म, बोलिजेल श्रीराम. की खम ब्रह्म म्हणजे आकाश ब्रह्म, सर्व ब्रह्म म्हणजे पंचमहाभूतांच्या पंचीकरणाने जी जी विविध रूपे दिसतात ती सर्व ब्रह्मच आहेत. नंतर पंचभूतादी मायेते चैतन्याची चेतविते, म्हणून त्या चैतन्याते चैतन्य ब्रह्म बोलिजे श्रीराम. चैतन्यास ज्याची सत्ता ते सत्ता ब्रह्म तत्वता, तये सत्तेस जाणता या नाव साक्ष ब्रह्म श्रीराम. साक्षत्व जयापासूनी तेही आकळिले गुणी, सगुण ब्रह्म हे वाणी तयासी वदे श्रीराम. जेथे नाही गुणवार्ता ते निर्गुण ब्रह्म तत्वता, वाच्य ब्रह्म तेही आता बोलिजेल श्रीराम. जे वाचे बोलता आले ते वाच्य ब्रह्म बोलिले, अनुभवासी कथिले न वचे सर्वथा श्रीराम. या नाव अनुभव ब्रह्म, आनंद वृत्तीचा धर्म, परंतु याचेही वर्म बोलिजेल श्रीराम. ऐसे हे ब्रह्म आनंद, तदाकार ते अभेद, अनुर्वाची संवाद तुटून गेला श्रीराम. की 5वं चैतन्य ब्रह्म, पंच महाभूतात्मक मायेला चैतन्य प्रकाशित करते ते चैतन्य ब्रह्म. हे चैतन्य सतच्या आधाराने राहते, म्हणून ते सत, म्हणून सत्ता ब्रह्म. त्या सतला जाणणारे ते साक्ष ब्रह्म आणि ते जाणणे असते तेथे जाणणारा असतो व तो सगुण असतो तेच सगुण ब्रह्म. जेथे गुणांचा मागमूसही नसतो ते निर्गुण ब्रह्म आणि ब्रह्म असे वाणीने बोलता येत नाही, म्हणून ते वाच्य ब्रह्म. जे अनुभव आला तरी सांगता येत नाही ते अनुभव ब्रह्म आणि आनंद झाला ते आनंद ब्रह्म. जीव ब्रह्मरूप झाला की त्याला तदाकार ब्रह्म नाव मिळते आणि अनुर्वाच्य ब्रह्म म्हणजे बोलणे खुंटे. अशा एकेका शब्दांमध्येच याच्या व्याख्या समर्थांनी सांगितल्या आणि आता त्यानंतर 22-23 ओवींपासनं आता 26 या ब्रह्मांचं मिथ्यत्व सांगण्यासाठी समर्थ आपल्याला आता त्याचे 26 माहिती देणार आहेत. ऐसी ही 14 ब्रह्मे निरूपली अनुक्रमे, साधके पाहता भ्रमे बाधी जैना श्रीराम. ब्रह्म जाणावे शाश्वत, माया तेची अशाश्वत, 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता श्रीराम. की अशी ही 14 ब्रह्मे
अनुक्रमाने सांगितल्यानंतर साधकांनी त्यांचा अभ्यास केला तर भ्रमाची बाधा होणार नाही. कारण ब्रह्मच फक्त शाश्वत असून माया अशाश्वत आहे. आता या 14 ब्रह्मांचे अधिक स्पष्टीकरण करू. शब्द ब्रह्म ते शाब्दिक अनुभवे विण माईक, शाश्वताचा विवेक तेथे नाही श्रीराम. की शब्द शब्दाने ब्रह्म कळले की ते शब्द ब्रह्म. शब्द उच्चारल्यानंतर त्याचा अर्थ कळला की शब्द मागे पडतो. मग त्या शब्दाला काहीच किंमत नाही. म्हणून नुसत्या शब्दाने अनुभव येत नाही. मग अनुभव येईपर्यंत सर्व खटाटोप माईक आहे. मग आत्मा नुसत्या शब्दमय प्रवचनाने किंवा श्रवणाने अनुभवाला येत नाही. म्हणून उपनिषदातही प्रत्यक्ष वेदांचाही समावेश अपरा म्हणजे गौण विद्येत केला आहे. कारण उपनिषदामध्ये पण जे लिहिले गेले आहे त्याला शब्दच आहे, ते शब्दच आहेत. मग शब्द माईक आहे. म्हणून नुसत्या शब्दाने आत्मज्ञान होत नाही. म्हणून शब्द ब्रह्म माईक आहे. एकाक्षर ब्रह्म, जे क्षर ना अक्षर तेथे कैसे मितिकाक्षर, शाश्वताचा विचार तेथेही न दिसे श्रीराम. जे क्षर नाही व अक्षरही नाही तेथे एकाक्षर प्रणव कुठून आणणार आहे. कारण तेथे शाश्वत अनुभवायची सोयच नाही. कारण ओंकार, एकाक्षर ब्रह्म म्हणजे ओंकार, आणि ओंकार ही ब्रह्माची खूण आहे. खूण किंवा संकेत रेखामय अक्षरांचा असल्याने तो माईक आहे. मग ओम हे अक्षर सुद्धा ब्रह्माचे कल्पित शरीर आहे आणि शरीर कल्पित आणि संकेत असल्याने तेही मिथ्या आहे. म्हणून एकाक्षर ब्रह्म सुद्धा माईक आहे. खम ब्रह्म ऐसे वचन, तरी शून्याते नासी ज्ञान, शाश्वताचे अधिष्ठान तेथेही न दिसे श्रीराम. की खम ब्रह्म म्हणजे आकाश. खम ब्रह्म या संकल्पनेत आकाशाची कल्पना केल्या जाते. आकाश हे पोकळ आणि व्यापक आहे. म्हणून नेहमी वेदांतामध्ये ब्रह्म समजून घेण्यासाठी त्याला आकाशाची उपमा देतात. पण असं हे आकाश कितीही व्यापक असलं तरी ब्रह्म त्यापेक्षाही व्यापक आणि सूक्ष्म आहे. कारण ब्रह्म सूक्ष्म व्यापक आहे. कारण आकाश सूक्ष्म असल्यामुळे आणि सूक्ष्म आहे आणि ते पंचभौतिक आहे. कारण पंचभूतांमध्ये सगळ्यात पहिलं तत्व आकाशच येते. म्हणून आकाश पंचभौतिक असून त्याचा शब्द हा गुण आहे आणि त्याला शब्द हा गुण लागल्यामुळे हे अवकाशामध्ये सगळीकडे व्यापून आहे. पण भिंतीमध्ये सुद्धा आकाश तत्व व्यापून असल्यामुळे भिंतीकडील बोलणे ऐकू येते. म्हणजे काय आहे की म्हणून आपल्याला ती म्हण पडली आहे की भिंतीला पण कान असतात. कारण आकाश पोकळ आहे. त्यामुळे भिंतीच्या पलीकडे जरी कोणी असलं तरी ते आपल्याला ऐकायला येते. म्हणून जे गुणवान आणि पंचभौतिक असते ते माईक असते. म्हणून खम ब्रह्म ही संकल्पना माईकच ठरते. सर्वत्रास आहे अंत, सर्व ब्रह्म नाशिवंत, प्रलय बोलिला निश्चित, वेदांत शास्त्री श्रीराम. सर्व खल्विदम ब्रह्म या श्रुतीवर आधारलेली सर्व ब्रह्म ही कल्पना आहे. सर्व या शब्दाने ओळखले जाणारे दृश्य जगत विनाशी आहे. त्याचा प्रलय होतो असं वेदांत शास्त्र सांगते. म्हणून सर्व या शब्दाने ओळखले जाणारे ब्रह्म नाशिवंत आहे. ब्रह्म प्रलये मांडेल जेथे, भूतान्वय कैसा तेथे, म्हणून या सर्व ब्रह्माते नाश आहे श्रीराम. अचळासी आणि चळन, निर्गुणास लाविता गुण, आकारास विचक्षण मानितना श्रीराम. जे निर्माण पंचभूत ते प्रत्यक्ष नाशिवंत, सर्व ब्रह्म हे मात घडे केवी श्रीराम. आता असो हे बहुत, सर्व ब्रह्म नाशिवंत, वेगळेपणास अंत पाहणे कैसे श्रीराम. कारण जेव्हा ब्रह्मदेवाचा प्रलय होतो तर त्यात असणारी जीवसृष्टी सुद्धा मग कशी टिकेल की जिथं त्या ब्रह्मानेच ही सृष्टी निर्माण केलेली आहे. मग ब्रह्मदेवाचा जर प्रलय होत असेल
तर मग जीवसृष्टी तिथं कशी टिकून राहणार आहे? म्हणून सर्व ब्रह्माला नाश आहे आणि ब्रह्म अचल आहे, कारण त्याला इकडून तिकडे ये जा करता येत नाही, कारण ते नाही अशी कुठेच जागा नाही. त्यामुळे हालणे त्याच्या ठिकाणी नाहीच. पण जगातील वस्तू आपण सतत हलवत असतो. इकडची वस्तू तिकडं आपण घरात सतत करत असतो की नाही? सतत इकडं तिकडं करत असतो. पण ब्रह्म तसं नाही, कारण ब्रह्माला हलवता येत नाही. निर्गुण असल्यामुळे त्यात गुणही नाही आणि त्याला रूपही नाही. म्हणून पंचभूतात्मक जग व्यावहारिक दृष्टीने प्रत्यक्ष दिसते, निर्माण होते व नाश पावते. पण सर्व ब्रह्म ही त्यामुळे सर्व ब्रह्म मात्र ब्रह्म कधीही नाश पावत नाही. म्हणून सर्व ब्रह्म ही कल्पना माईक ठरते. आता जयास चेतवावे तेच माईक स्वभावे, तेथे चैतन्याच्या नावे नास आला श्रीराम. की चैतन्य हा शब्द चित धातूपासून तयार झाला. चित म्हणजे ज्ञान. चैतन्य हा शब्द व्यवहारात कृती, हालचाल, गतिमान, स्पंदन, जोश या अर्थाने वापरला जातो. हे सर्व होणारे ज्ञान आहे आणि हे होणारे जे ज्ञान आहे ते दृश्य जगतातलं असतं. त्यामुळे तो जड चेतनात्मक जगातील आहे. या होणाऱ्या ज्ञानाला प्रकाशित करणारे ब्रह्म आहे. म्हणून जड चेतनात्मक जगत माईक आहे. जे जे माईक असते ते ते विनाशी असते. त्यामुळे चैतन्य ब्रह्म देखील माईकच ठरते. एकनाथी हरिपाठामध्ये एकनाथ महाराज सांगतात, सत पदते ब्रह्म, चित पदते माया. ही सत ब्रह्म सर्व जड जीवात समन्वयाने राहते आणि चित म्हणजे ज्ञान की होणारे ज्ञान बुद्धी सापेक्ष असल्याने बुद्धी निवृत्त होताच तेही निवृत्त होते, म्हणून ते मिथ्या आहे. परिवारे विण सत्ता, ते सत्ता नव्हे तत्वता. पदार्थे विण साक्षता, तेही मिथ्या श्रीराम. की सत्ता ब्रह्म. सत्ता हा शब्द व्यवहारात आपल्या खूप परिचयाचा आहे. कुटुंबातील सत्ता, गावातील सत्ता, राज्याची सत्ता, देशाची सत्ता अशा अनेक प्रकारांनी आपला सत्तेशी संबंध येतो. सून आल्याबरोबर सासूला घरातील आपली सत्ता जाईल का याची भीती वाटत असते. तसेच राजकारणातीलही सत्तेसाठी, अधिकारासाठी राजकारणी लोक कोणत्या थरापर्यंत जातात हे आपण रोज टीव्हीवर पाहतो, वर्तमानपत्रामध्ये वाचतो आणि ऐकतो. हाताखाली काम करणारे कोणी असल्याशिवाय सत्ता हा शब्द मात्र कधीच सिद्ध होत नाही. हजारो कार्यकर्ते हाताखाली असतात तेव्हाच एखादा पुढारी सत्ता गाजवू शकतो. मग तसंच इकडे सुद्धा आहे की या जीवावर पण प्राणाची सत्ता असते आणि प्राण हा वायुरूप असतो आणि त्यामुळे वायू हा पंचमहाभूतांपैकी एक आहे. म्हणून प्राण हा सुद्धा पंचभूतांपैकीच झाला. म्हणून वायू कसा आहे? विनाशी आहे. वायू विनाशी असल्यामुळे प्राण पण विनाशी झाला. त्यामुळे अविनाशी असलेल्या ब्रह्माशी त्याची तुलना होऊ शकत नाही. म्हणून प्राणवायू ही मिथ्या आहे. म्हणून सत्ता ब्रह्म पण मिथ्या ठरते. त्याच ओवीमध्ये अर्ध्या चरणामध्ये त्यांनी सांगितले की पदार्थे विण साक्षता, तेही मिथ्या श्रीराम. की दुसरा पदार्थ प्रत्यक्षात असल्याशिवाय त्याचे साक्षीत्व करता येत नाही. म्हणून साक्षीत्व हा अंतःकरणाचा धर्म आहे आणि साक्षीत्वासाठी साक्षी, साक्षीभूत पदार्थ व साक्षीत्व अशी त्रिपुटी असावी लागते. म्हणजे साक्षीत्व मनाने म्हणजे अंतःकरणाने करावे लागते आणि साक्षीत्व करण्यासाठी दुसरा पदार्थही असावा लागतो. पण मन तर माईक आहे, कारण अंतःकरण सुद्धा माईक आहे. म्हणून माईक असलेल्या मनाने साक्षीत्व करणं कदापि शक्य नाही आहे. म्हणून साक्षीत्व ब्रह्म पण माईकच ठरते, कारण ब्रह्माला अंतःकरण नाही. त्यामुळे मनाने कुठलीच क्रिया संभवत नाही. म्हणून साक्षी ब्रह्म सुद्धा मिथ्याच ठरते. सगुणास नाश आहे, प्रत्यक्षास प्रमाण काये. सगुण ब्रह्म निश्चये, नाशिवंत श्रीराम.
की सगुण पदार्थ प्रत्यक्ष नाश पावतो हे याचा आपल्याला नेहमीच अनुभव येतो, ते सिद्ध करण्यासाठी कोणत्याही प्रमाणाची गरज नाही. कारण समर्थांनी सृष्टी निर्मितीचा क्रम सांगताना मूळ माया, गुणमाया, जडमाया आणि मग पंचमहाभूते असा सांगितला होता. त्यामुळे गुणमाया म्हणजेच त्रिगुण, त्यामुळे त्रिगुण हे मायेचे स्वरूप आहे असल्याने गुण माईक ठरतात, म्हणून ते ब्रह्म ठरणे शक्य नाही. ब्रह्माला एकही गुण नाही, ते निर्गुण आहे, म्हणूनच सगुण ब्रह्म माईक ठरते. सगुणास नाश आहे प्रत्यक्षास प्रमाण काये, सगुण ब्रह्म निष्ठये नाशिवंत श्रीराम. निर्गुण ऐसे जे नाव, त्या नावास कैसा ठाव, गुणे विण गौरव येईल कैचा श्रीराम. की ब्रह्म सगुण नाही असे सांगण्याकरता ते निर्गुण आहे असं वर्णन केलं जातं, पण ते निर्गुणही नाही. कारण ब्रह्म कधीही हा, ही, हे या म्हणजे इदंता या प्रकाराने दर्शविले जात नाही. आपण म्हणतो ना की हा शब्द वापरताना म्हणतो की हा शर्ट माझा आहे, ही साडी माझी आहे, हे घड्याळ माझं आहे. याने आपण या सगळ्या वस्तूंचं हा, ही, हे या शब्दांनी ते दर्शवितो, पण म्हणजे त्याचं वर्णन करतो. पण ब्रह्माचं वर्णन तसं करता येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिपाठात की सगुण निर्गुण गुणाचे अगुण असं सांगतात. कारण अगुण हा उभयनिरपेक्ष शब्द वापरून सगुण व निर्गुण या द्वंद्वापासून तो परमात्मा दूर आहे, त्याही पलीकडे आहे. मग निर्गुणाचाही निराश झाल्याशिवाय त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव येत नाही. आणि निर्गुणाचा निराश करण्यासाठी सगुण निर्गुण गुणाचे अगुण म्हणून अगुण अशी शब्दयोजना केली गेली आहे. सगुण व निर्गुण दोन्हीही संकल्पना गुणसापेक्ष आहे. म्हणून इथे पुढच्या ओवीत त्यांनी सांगितले, माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ, काते कल्पनेचे आभाळ नथिलेची श्रीराम. की माया ही मृगजळाप्रमाणे आहे. कारण ही माया जोपर्यंत दिसते आहे तोपर्यंत ती सत्य वाटते, पण तिचं एकदा ज्ञान झालं की ते मिथ्या ठरते. तसंच आकाशाला सुद्धा आपण आकाश निळं आहे म्हणतो, पण वस्तुतः आकाश सुद्धा कधीच निळं नसते. कारण आकाशाचा निळेपणा सुद्धा काल्पनिक आहे. म्हणून जे काल्पनिक आहे ते काल्पनिक असते, ते निर्माण होते, काही काळ टिकते व नंतर नष्ट होते. माईक पदार्थांना उत्पत्ती स्थिती लय आहे, परंतु ब्रह्म मात्र कधीच निर्माण होत नाही व लयही पावत नाही. त्याला जन्म मरण नसून अजर व अमर आहे. माये विरहित ग्रामो नास्ति कुतसीमा, जन्मे विण जीवात्मा अद्वैतासी उपमा द्वैताची देई श्रीराम. की म्हणून असं हे ब्रह्माला जन्म मरण नाही. समजा एखादं गाव आहे की आपण बोरगाव हे गाव घेऊ. हे गाव आहे म्हणून त्या गावाला चारी सीमा असू शकतात, पण गावच नसेल तर सीमा असण्याचा प्रश्नच येत नाही. त्याप्रमाणे ब्रह्म उत्पन्नच होत नाही, आणि जे उत्पन्नच होत नाही तर मग त्याला जन्माचा प्रश्नच येत नाही. म्हणून अद्वैत ब्रह्माला द्वैताची उपमा देताच येत नाही. माये विरहित सत्ता पदार्थे विण जाणता, अविद्ये विण चैतन्यता कोणास आली श्रीराम. सत्ता चैतन्यता साक्षी सर्वही गुणाच पाशी, ठाईंचे निर्गुण त्यासी गुण कैसे श्रीराम. की माया अविद्यारूप द्वैत निर्माण करते, तरीही या जगतातील सर्व दृश्य पदार्थांवर तिचीच सत्ता असते. बाह्य पदार्थ असल्याशिवाय ते जाणता कसे येणार आहे. कारण जाणण्यासाठी दुसरा पदार्थ लागतो, आणि पदार्थ मायेतील, म्हणून बाह्य पदार्थाचे ज्ञान मायेमुळेच होते. पण त्या ज्ञानाला म्हणजे या मायेला प्रकाशित करणारे ब्रह्मच आहे. पण ब्रह्माचे ज्ञान मात्र कोणालाच कशानेच होत नाही, त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. म्हणून
सत्ता, चैतन्यत्व व साक्षीत्व हे सर्व धर्म सगुणाला असतात. जे मूळचे निर्गुण आहे त्याला एकही गुण नाही, त्याला गुण नाहीच. ऐसे जे गुणरहित तेथे नामाचा संकेत, तोची जाणावा अशाश्वत निष्ठ ऐसी श्रीराम. निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेविले बहुते, ते वाच्य ब्रह्म त्याते नाश आहे श्रीराम. की असे जे अगुण आहे त्याला केवळ सांकेतिक नाव मिळाले आहे. नाम मिळाल्यामुळे तेही माईक अशाश्वतच आहे हे मात्र नक्कीच. कारण अगुण ब्रह्माला ओळखण्यासाठी बरीच नावे दिली जातात. तेच वाचेने बोलले जाणारे म्हणजे वाच्य ब्रह्म होय, तेही विनाशी आहे. कारण जे वाणीनेही सांगता येत नाही, पण वाणी ज्याच्यामुळे बोलते ते ब्रह्म असं श्रुती सांगते. त्यामुळे वाच्य ब्रह्म मिथ्या आहे. आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचाच भाव, तदाकारी ठाव वृत्तीच नाही श्रीराम. की अनुभव ब्रह्म, मला आनंद झाला हा अनुभव अंतःकरण वृत्तीला येतो. कारण अंतःकरण मुळात स्वस्थ, अगदी शांत आणि स्वस्थ असते. पण त्या अंतःकरणामध्ये काही हालचाल झाली म्हणजे कोणतेही ज्ञान करून देणारा बदल झाला तेव्हा त्या बदलाला वृत्ती असे म्हणतात. मग येथे अजून मला आनंद झाला असं सांगितले जाते तेव्हा बुद्धिवृत्ती शिल्लक आहे. मग अशी बुद्धिगम्य स्तरावर मला अनुभव आला असता त्याला अनुभव ब्रह्म म्हणतात. वृत्ती शिल्लक असल्यामुळे तो पण अनुभव मिथ्याच आहे. आनंद ब्रह्म, आनंदमय कोश म्हणजे कारण शरीर किंवा मूळ अविद्या. या आनंदाचा अनुभव रोज तुम्हा आम्हाला सगळ्यांना रोज गाढ झोपेमध्ये येतो, पण तो निद्रेपुरताच असतो. जाग आली की पुन्हा सर्व द्वैताचा पसारा समोर दिसायला लागतो. उठल्याबरोबर अंगण झाडायचं, सडा रांगोळी करायचं, हे सगळं लगेच दृश्यचित्र डोळ्यासमोर दिसायला लागते. याही ठिकाणी आनंद ही वृत्तीच आहे, त्यामुळे तीही ब्रह्मस्वरूप नाही. म्हणून उपनिषदामध्ये म्हटलं आहे की त्या शिष्याला जेव्हा अनुभव येतो आणि तो आनंदाने तो अनुभव आल्यानंतर त्या अनुभवातून जेव्हा जागा होतो आणि तो आनंदाने ओरडतो, वाव. आजकाल आपण पाहतो ना की आनंद झाला किंवा व्हॉट्सअपवर कमेंट करताना वाव म्हटलं जाते, म्हणजे खूप आनंद झाला की तो शब्द वापरला जातो. म्हणून आनंद ही वृत्तीच आहे, त्यामुळे तीही तो आनंद ब्रह्म ही मिथ्याच आहे. तदाकार ब्रह्म, येथे जीव शिव ऐक्य असले तरी तो तदाकार म्हणजे आकारात आहे. म्हणून ब्रह्माला तर आकार नाही, म्हणून तदाकार ब्रह्म सुद्धा मिथ्याच ठरते. अनुर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या गुणे, तया संकेतास उणे निवृत्तीने आणिले श्रीराम. अनुर्वाच्य ते निवृत्ती, तीची उन्मनीची स्थिती, निरोपादी विश्रांती योगी यांची श्रीराम. वस्तू जे का निरोपादी, तेची सहज समाधी, जेने तुटे आधी व्याधी भवदुःखाची श्रीराम. की अनुर्वाच्य ब्रह्म, अनुर्वाच्य यावर आपण संपूर्ण समास अभ्यासला आहे. कारण तेथे सर्व वृत्ती म्हणजे अंतःकरणच निवृत्त झालेले असते आणि अंतःकरण निवृत्त झाले की तिथं मन आणि वाणी पण शांत झालेले असतात. आणि ब्रह्म हे मनाने जाणता येत नाही आणि वाणींनी पण ते बोलता येत नाही, म्हणजे ते शब्दातही सांगता येत नाही. कारण शब्दही त्यावेळेस मागे पडतो, म्हणून त्याला अनुर्वाच्य म्हटलं आहे. शेवटी अनुर्वाच्य हा सुद्धा शब्दच आहे व ते ब्रह्मशब्दातीत आणि ब्रह्मशब्दातीत आहे. म्हणून ज्याप्रमाणे वाच्य ब्रह्म मिथ्या आहे त्याचप्रमाणे अनुर्वाच्य ब्रह्मही मिथ्या आहे. जेव्हा ब्रह्मानुभव येतो त्याचं शब्दात वर्णन करताच येत नाही, त्याचा केवळ अनुभवच घ्यावा लागतो. अशी अनुर्वाच्य स्थितीत प्राप्त झाल्यावर मी ब्रह्म आहे असा सांगणारा शिल्लकच राहत नाही. ती उन्मनी अवस्था असून योगी तेथे विश्रांती घेतात. मला ब्रह्म चांगल्या रीतीने समजले असेही मी समजत नाही.
व ते मी जाणले नाही असेही मला वाटत नाही. म्हणून तोच ते जाणतो की ज्याला समजले आहे असंही नाही आणि कळले नाही, समजलं असंही नाही आणि कळले असंही नाही. अशा प्रकारे जो जाणतो त्यालाच ते खरे समजते. हेच समाधीचे स्वरूप आहे. कारण निरुपाधिक ब्रह्मस्वरूपात लीन असणे हेच समाधीचे स्वरूप आहे. त्या ठिकाणी संसारातील बाहेरील दुःखे व कामादी आतील व्यथा काहीच शिल्लक नसतात. जो उपाधीचा अंत तोच जाणावा सिद्धांत, सिद्धांत आणि वेदांत धांदाता आत्मा श्रीराम. की सर्व उपाधींचा निराश करून वेदांत शास्त्राच्या अभ्यासाने त्या आत्म्याचा अपरोक्ष अनुभव येतो. म्हणून साधकाने लक्षात ठेवायचे की माईक सर्व पसारा म्हणजे उपाधी बाजूला सारायच्या. ते माईक तत्व सगळी मिथ्या आहेत असा सतत विचार करून एक एक तत्वाचा निराश करत करत त्या ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचायचे. तेथे ब्रह्म निर्विकल्प आहे अशी कल्पनाही आपोआप गळून पडते व नंतर त्या डोळ्यांना दृश्य जगतातील सर्व दृश्य दिसत असतील तरी त्या दृश्याला व्यापणारे ब्रह्मतत्व जसे दृश्यापासून अलिप्त राहते तसे अलिप्त राहून साधकाने आयुष्य घालवावे. 50वी ओवी. कल्पनेचे एक बरे मोहरिताची मोहरे स्वरूपी घालिता भरे निर्विकल्पी श्रीराम. की असं हे मन अत्यंत चंचल आहे. म्हणून या चंचल मनाला आवरणे खूप अवघड आहे. पण मन कितीही चंचल असले तरी त्या मनाचा एक चांगला गुण आहे. त्याला जिकडे वळवले तिकडं ते वळते व तेथेच ते स्थिर राहते. म्हणून त्या मनाला चांगल्या गोष्टींकडे वळवावे व त्या मनाला चांगल्या गोष्टींचीच सवय लावावी. म्हणून कल्पनेला मनाला साधनेला अनुकूल असे वळवावे. ती फुलवली तशी फुलते, आवरावी तशी आवरली जाते. मग आवरलेल्या मनाला मी ब्रह्म आहे अशी सतत आठवण दिली की तर ते मनच अंतःकरणाला निर्विकल्प समाधीपर्यंत नेऊन सोडते. निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेची नुरे वार्ता निसंगास भेटो जाता निसंग होई जय श्रीराम. की निर्विकल्पाची कल्पना करता करता कल्पना पण लयाला जाते आणि अशा निर्विकल्प समाधीपर्यंत अंतःकरणाने आपल्याला नेऊन सोडलं की निसंग आत्म्याला ते भेटते. तेही निसंग होते. कारण स्वतःचे अस्तित्व स्वतःच्या प्रचंड पसाऱ्यासह ते सगळं विसरून जाते. देव पाहण्या गेलो देवची होऊन ठेलो अशी स्थिती होते. म्हणून साधकाने ही 14 ब्रह्मे कशी मिथ्या आहेत हे परोक्ष ज्ञानाने समजून घ्यावे. मिथ्यत्वाचा निश्चय करावा व अपरोक्षाची अनुभूती घ्यावी. एकदा एक शिकारी पूर्ण तयारीनिशी शिकारीसाठी जंगलात जातो. त्याला समोर एक सिंह दिसतो. सिंह दिसला म्हणजे त्याला सिंहाचे परोक्ष ज्ञान झाले. शिकार करता करता काहीतरी गडबड झाली व शिकाऱ्याने सिंहाला मारण्याऐवजी सिंहानेच शिकाऱ्याला मारले. शिकाऱ्याला त्या सिंहाने खाऊन टाकले. त्यानंतर तो शिकारी सिंहाच्या पेशीमध्ये जाऊन विलीन झाला. त्यालाच म्हणतात सिंहाचे त्याला अपरोक्ष ज्ञान झाले. आणि असे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर मी आता सिंहाशी एकरूप झालो असं सांगायला तो शिल्लकच राहत नाही. असं शिल्लक न राहणे भूषणास्पद आहे. हा विषय केनोपनिषदामध्ये फार सविस्तरपणे सांगितलेला आहे. त्यात श्रीगुरु हा अनुभव यावा म्हणून उपदेश करतात, शास्त्र समजावून सांगतात, या मार्गाने कसा प्रवास करायचा हे सांगतात. म्हणून त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जावे. त्यांच्यासारखा अनुभवण्यासाठी श्री गुरूंच्याकडून यथार्थ श्रवण करावे. त्यामुळे केवळ ब्रह्माचा साक्षात्कार होईल. ते मी आहे
असा अनुभव येईल. हाच विषय पुन्हा पुढच्या समासात अधिक स्पष्ट करून सांगणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.